नमस्कार मित्रांनो बेकरीचे पदार्थ सारखे खाताय, बिस्किट, पेस्ट्री, केक, वेफर्स, अनेक वेळा तळलेले पदार्थ खाताय, याचा दुष्परिणाम नक्की तुमच्या शरीरावर होणार आहे. मित्रांनो, ट्रान्स फॅट नावाचा एक पदार्थ असतो जो पार्शियली हायड्रोजनेशन प्रोसेसने तयार होतो आणि हा जो काही पदार्थ आहे तो शरीराला खूप हानिकारक असतो. सध्या जे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आहेत, ज्यामध्ये हृदयरोग होतो, त्यामध्ये ट्रान्स फॅट सगळ्यात जास्त मोठे काम करत असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं पण सांगितलं की ही ट्रान्स फॅट अजिबात खाऊ नका, पण आपण जाहिराती आणि ह्या सगळ्या गोष्टींना भुलतो आणि ताबडतोब काहीतरी मिळवायचंय म्हणून ही ट्रान्स फॅट खात असतो. सतत तळणारं तेल, कंपन्या त्यांच्या इंडस्ट्रियल प्रोसेसमधून ही ट्रान्स फॅट तयार होते, म्हणजे अगदी 8 ते 40% इतकी ही ट्रान्स फॅट त्या पदार्थांमध्ये येत असते. नैसर्गिकरित्या चीज, बटर, काही अॅनिमल फॅटमध्ये ही ट्रान्स फॅट असते, परंतु फार कमी असते. पण हायड्रोजनेशन प्रोसेसनं ही जास्त प्रमाणात तयार होते आणि मग याचं वारंवार कन्झप्शन केलं की मग हृदयात रोग झाला, कोलेस्ट्रॉल वाढलं, म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं असं आपण म्हणू शकतो. तुम्ही बघताय जिम मध्ये व्यायाम करताना अचानक माणूस कोसळतो, एवढी चांगली तब्येत आहे, मग हार्ट अटॅक काय येतोय? लहान मुलगी आहे, खाल्लं तर काहीच नाही अजून, मग ती ही ट्रान्स फॅट जास्त खाते आणि म्हणून हृदयरोग होतो. म्हणून तुम्ही फॅट चांगली निवडा, तरच तुमची तब्येत चांगली राहू शकते आणि हृदय चांगलं राहू शकतं. धन्यवाद.